एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असले तरीही त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यासंबंधीचं ट्विट रोहिणी खडसेंनी केलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। नाशिकच्या नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलाय। छगन भुजबळांच्या मराठा आरक्षण भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती। 5 दशकांपासून ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असणारे बबनराव घोलप आता शिंदे पक्षामध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे घोलप यांच्या कुटुंबामध्ये 3 सदस्य 3 वेगळे पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बबनराव घोलप शिवसेना शिंदे पक्षात, त्यांचे चिरंजीव योगेश घोलप हे उद्धव ठाकरे पक्षात आणि मुलगी तनुजा भाजपमध्ये असं समीकरण बनलंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवारांना लक्ष्य केलंय। पक्ष फोडण्याचा इतिहास हा शरद पवारांनी रचला, ते पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका दरेकरांनी केली आहे। तर या राज्यामध्ये ज्या पवारांनी पक्ष फोडण्याचा इतिहास रचला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि पक्ष फोडणाऱ्याविषयी जनतेच्या मनात चीड आहे असं म्हणायचं हा विरोधाभास असंही ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना पाडणारे बना, तोच आपला मोठा विजय असेल असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय आणि काही जण समाजाच्या नावाखाली उभं राहतायत, माझ्या फोटोंचा वापर करतायत, अशाने समाजाला गालबोट लागेल, त्यामुळे समाजाच्या नावाखाली निवडणूक न लढण्याचं आवाहन देखील जरांगेंनी केलंय। ते पिंपरीमध्ये बोलत होते। प्रतिभा धानोरकर यांनी विकास कामं दाखवल्यास आपली अर्धी मिशी कापू असं थेट आव्हान भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी दिलेलं आहे। तर प्रतिभा धानोरकर या सुनील मुनगंटीवारांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही असंही वक्तव्य धुर्वे यांनी केलंय। दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे यवतमाळ मतदारसंघामध्ये विकास निधी देत नव्हते, फक्त चंद्रपुरातच निधी खर्च करायचे असा आरोप देखील त्यांनी केला। राजकारण पैसे कमवायचा धंदा झाला असून काही लोकप्रतिनिधी माल दो काम लो असं सांगतात, तर आपण आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांची कामं केली आहेत, मात्र ठेकेदारांकडून 1 रुपया घेतला नाहीये अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांवर टोलेबाजी केली आहे। यवतमाळच्या पांढरकवडामध्ये चंद्रपूर आर्णी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र काँग्रेसच्या घोषणा केवळ घोषणाच राहिल्या, तर जनतेनं काँग्रेसला कंटाळून भाजपला साथ दिली असा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी माकपचे जेपी गावित आग्रही आहेत, मात्र पॉलिट ब्युरोच्या बैठकीनंतरच त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। तर महाविकास आघाडीकडून दिंडोरी मतदारसंघासाठी भास्कर भगरेंची उमेदवारी निश्चित झाली आहे। भगरेंना आदिवासी मतं पडणार नाही, तर ती मतं आपल्याला मिळतील असा दावा गावितांनी केला।